इव्हन सभापती निवडीच्या आधी त्यांचा आग्रह होता की भाऊ आपला सभापती नवीन इमारतीत बसला पाहिजे, आता तुम्ही त्या इमारतीचं भूमिपूजन उद्घाटन करायला आलं पाहिजे. तेव्हापासून त्या माणसाचा भाऊ चुकलं माझंच, माझ्याकडूनच वेळ मिळाला नाही म्हणून याकडे संधी मिळाली. हरकत नाही, कधी कधी वाजंत्री पण नवरदेव व्हायचा प्रयत्न करतात, पण वाजंत्र्याचं काम नवरदेवाला स्टेजवर पोचवायचं असतं, स्टेजवर चढायचं नसतं. स्टेजवर चढल्यावर माणसं, तेव्हा जे आपलं काम आहे, आणि वाजंत्री बांधव सुद्धा इमानदार असतात, ते सुद्धा त्यांची ड्युटी इमानदारीने करतात. त्यांना माहिती आहे आपलं काम कुठंपर्यंत आहे. आणि एवढंच जर उद्घाटन घ्यायची खुमखुमी आहे, माझं सांगणं आहे, आता आपण खासदार महोदय झाल्यापासून खासदार फंडाच्या बाहेरचा नया रुपया आणून मला दाखवा की हे काम आम्ही केलंय, आणि मग रुबाब करा. आमचं काही म्हणणं नाही, मग काय आमचं म्हणणं नाही. आणि जो करतो त्यानं श्रेय घ्यायलाही हरकत नाही. परंतु पंचायत समितीमध्ये सांगते भाऊ चूक तुमची नाही, ही जबाबदारी माझ्यावर देत जा. इकडे असली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची, पंचायत समिती सभापती निवडीची, हे काम थोडं माझ्यावर देत जा इकडं. त्यामुळं या ठिकाणी काय झाला विषय बाजूला ठेवा. निवडणुका येतात जातात, सत्ता येते जाते, परिस्थितीने बऱ्याच गोष्टी घडतात, राजकारणात अनेक स्थित्यंतर घडत असतात, पण सत्याचा विजय कधी चुकत नाही, लक्षात ठेवा. देवाभाऊंच्या हातून अशी सत्ता काढून घेतली, परमेश्वरानं हाल 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 लावले. आता संध्याकाळी झोपल्यावर सकाळी कोण आहे का नाही हे तपासायला लागतं. काय अवस्था झाली भाऊ, दुसरी काहीच नाही होणार. हे काय सांगतात ऐरागऱ्याची भाषा कोणतरी काल केला. अचानक लॉटरी लागलेला गडी, नगरपालिकेला कार्यक्रम झालेले गडी, काल इथं येऊन सांगतात ऐरागऱ्या, ह्यो माणूस जत मध्ये आमदार झालाय आणि 4 वेळा आमदार झालाय, मिरज मध्ये 4 वेळा, 5 वेळा लोकनियुक्त आमदार आहे. बोलताना सभ्यता ठेवा बाबांनो, कुणाच्या मेहरबानीवर नाही आहे, जनतेच्या आशीर्वादावर, माय माऊलींच्या आशीर्वादावर 5 वेळा आमदार हा माणूस आहे. आणि इथं येऊन लढा निवडणुकीत, करा पराभव, आणि मग होऊ द्या काय व्हायचं ते. पण आपल्या या परिस्थितीमध्ये, अशा या परिस्थितीमध्ये या भूमिका घ्यायच्या, आणि बाकी सगळं पोराठोरांनी केलं मी समजू शकतो. पण जे मला राज्यातले सगळे प्रोटोकॉल माहिती आहेत, सज्जनतेचा आव आणणारे, शालीनतेचा आव आणणारे, ज्येष्ठ श्रेष्ठ, अशा लोकांना तरी असला पोरकटपणा करताना थोडं काहीतरी वाटायला पाहिजे होतं ना. ज्येष्ठता, सभ्यता ही फक्त बोलून नाही, आचरणात पण आणायला लागते. आणि इथं येताना या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की पोरं ठोरं करतात, पण आपण त्याच्यात सामील व्हावं का, याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. 25-30 वर्ष मंत्री असताना जर आचारसंहिता समजत नाही तर काय केलं आपण, काय मिळवलं आपण, आणि काय नाव घ्यायचा अधिकार आहे तुम्हाला. पूर्वजांची नावं घेता, त्यांचा आदर्श पण घेतला पाहिजे ना. यांनी यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे, त्यांनी त्यांच्या पूर्वजांचा घेतला पाहिजे. ते म्हणणार तुम्ही कोण माप काढणार, पुन्हा माझ्यावर पण येणार. मला माहिती आहे, काल मी इथे येणार म्हणल्यावर माझं मिरजेत अटक झालेलं पेपरचं कात्रण पुन्हा फिरायला लागलं. अरे किती षडयंत्र, षडयंत्राच्या छाताडावर सदाभाऊ हा जयकुमार गोरे नाचून पुढे आलाय.
असे अनेक षडयंत्र माझ्यावर झाली, सांगलीत असताना झाली. ज्या कारखान्याच्या चौकात उभं राहायची हिंमत नव्हती, त्या कारखान्याच्या चौकात काय काय केलंय सदा बजरंग भाऊ माहिती आहे आपल्याला. विषय त्याचा नाही, पण काही शोधून काढतील. तात्या बसले तिथं, जकातीची केस झाली होती तात्या. 1 नंबर आरोपी तात्या, 2 नंबर आरोपी आमच्याच गाडीत, 3 नंबर आरोपी आमच्याच गाडीतून, 4 नंबरच्या आरोपीला अटक झाली, पण 3 गेलं सुटून. गाडीत एकालाच अटक, कारण मसवडची नगरपालिकेची निवडणूक लागली होती आणि यांच्यात ताकद नव्हती माझ्यासोबत लढायची, म्हणून अटक केली. तेव्हा गृहमंत्री कोण होतं माहिती आहे? शालीन, ज्येष्ठ, श्रेष्ठ सदाभाऊंचे सहकारी नेते मौका सबको मिलता है, मौका सबको मिलता है. त्यामुळं तरी पण आम्ही नीतिमत्ता सोडून कधी राजकारण करणार नाही, कारण आमच्या बापाने आम्हाला ते शिकवलं नाही. देतो आणि एक चांगली इमारत या ठिकाणी उभा राहिली. भाऊ, पहिल्यांदा तुम्हाला डबल उद्घाटन पहिल्यांदाच झालं असं. हे भाऊ आमच्या नशिबाला रोज आहे, ह्यांच्या नशिबाला एकदा आलं या, लक्षात आलं का? म्हणून भाऊ मी सांगतो, त्या बाळाला जवळ घेऊ नका. काय होते, आपल्यातलं गडी आतल्या अंगाने त्याला गोंधळायला जाते, नका जाऊ. त्याचा चेहरा, तोंड बघितलं ना बजरंग भाऊ, चेहरा बरोबर त्या गड्याच्या आमच्या चेहऱ्यावर साथी आसरा आहे. त्या माणूस गेलं की पागलच होत आहे, कारण ते बोलतात असं काय म्हणता, हे मला माहित नव्हतं. सगळंच माहित असतंय, करायला होत असतो. आणि म्हणून मला वाटतं की आपण सगळी एकसंघपणाने जिल्ह्यामध्ये आपली आघाडी तर आपण उभा करूया. मला माहिती आहे हा जिल्हा महायुतीमय झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.